2005 पूर्वी शासकीय जाहिरातांच्या माध्यमातून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना आता जुन्या पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार आहे। 4.5 ते 5 हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि मंत्रिमंडळाची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजय माने जोडले गेलेले आहेत। अजय, आपण पाहतोय कर्मचाऱ्यांना आता याचा लाभ मिळणार आहे। कशा प्रकारचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता? शासकीय एकंदरीत जर पाहिलं तर नवीन वर्षात आता शासकीय कर्मचारी जे जाहिरातीच्या अनुषंगाने 2005च्या आधी जे सरकारी नोकरीवर जे रुजू झाले होते त्या 4.5 ते 5 हजार कर्मचाऱ्यांना जे एकंदरीत या नवीन योजनेचा जो आहे कर्मचाऱ्यांना जो आहे तो दिलासा देत नवीन निवृत्ती वेतन जे ते देण्यात येण्याचा निर्णय जो आहे तो आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेला सगळा जे आपण जर पाहिलं तर निवृत्ती वेतनाच्या मुद्द्यावर अनेक वेळा सरकारी कर्मचारी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळाले होते। महाराष्ट्रात अनेक वेळा निवृत्ती वेतनाच्या संदर्भातले मुद्दे उपोषण ही सगळी चर्चा होताना पाहायला मिळाली। त्याच्यातच आता महाराष्ट्र सरकारने आजच्या मंत्रिमंडळ निर्णय घेतला की 2005 आधी जे सरकारी कर्मचारी शासन जाहिरातींवर रुजू झाले होते त्यांना एकंदरीत निवृत्ती वेतनाचा दिलासा जो आहे तो आजच्या एकंदरीत बैठकीत देण्यात आलेला आहे। हा पहिला मुद्दा झाला। दुसरा मुद्दा जर पाहिला आपण तर दूध उत्पादकांना ही दिलासा देताना आपल्याला सरकार जे ते आज पाहायला मिळालं। तसेच नळगंगा आणि वैनगंगा हा विदर्भातल्या ज्या नद्या आहेत त्यांचा जोड प्रकल्प करण्यासाठी आता सरकार अग्रेसर दिसताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि दुसरा बाब म्हणजे जो एकंदरीत ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आहे म्हणजे सेतू जो आपण बांधलेला आहे मुंबईतून 21 किलोमीटरचा हा संपूर्ण बरोबर राज्य मंत्रिमंडळामध्ये हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आणि याचा लाभ जवळजवळ 4.5 ते 5 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।